नमस्कार, स्वागत तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. झोपेतून उठले आणि मी इकडे गेले. या घरामागे बघते एवढे सगळे माकडं आलेली ते शेतामध्ये. आणि तर मग बस असं येत असं वाटलं माझ्याकडेच येते. ताबडतोब घरात आले. आणि आता किती वाजले टाईम पण नाही दिसत बरोबर. 7:30 वाजले आता. आणि एवढी भरपूर माकडे आलेली आहे. आणि ते माहिती काल एक तर ते जे नेट होतं ते काढले हातात, तर त्याच्यात त्यांना खायला आहे भरपूर. म्हणजे जे मिरच्या, शिमला मिरची ते तर ते त्यांना खायला आहे, त्याच्यामुळं ते तिथं आलेले आहेत. आणि माझी झाडंसुद्धा मी लावलेली आहेत बघा. त्यावर थोडंसं भीती वाटते. चला मी एकदा तोंड वगैरे धुते आणि मग बोलू आपण नंतर. आणि आमच्या शेजारीचं घर आहे बरं का. तर तिथे बघा मांजर, पण त्यांना भेट आहे. एवढे सगळे माकडे आलेत ना, मग भेटणारच ती. ह्या इकडे येते. लांबून नाही दिसत कॅमेऱ्यात, कारण इकडे ऊन आहे आणि इकडे सावली पडते, तर तसं वाटते ते. मी नेमकीच तोंड वगैरे धुवून आले होते बरं का. मला माहिती नव्हतं एवढ्या वानेर आलेली म्हणून. चला मी तोंड पुसते. आणि मी ना 65 भाजीपाला फळे त्यांचं रोप लावले बरं. आणि स्ट्रॉबेरी मी थोडंसं गवत टाकले. मी म्हणजे यूट्यूबवरती बघितलं बरं, असं टाकायला पाहिजे, कारण जे फळं नंतर लागतात ना ते मग मातीत नाही होत. आणि स्ट्रॉबेरी खरंच खूप चांगले वेल ह्या. ठीक आहे, होईल तेवढी काळजी आपण याची घेऊन ये. खराब पाणी तर ते मी तोडून घेते. मला इतकी भीती वाटत आहे, माकडं बार बार कुद्या मारायचे ना, असं वाटत आहे इकडेच येऊ राहिलेत. एवढे सगळे झेंडूचे फुलं आहे. आणि टमाट्याचं बी शिलवलं. आणि माती माहीत नाही कोणी काढली. आता बघू, आता जाऊ द्या. एकदा उगले की मग दुसरीकडे लावून देईन. आणि आज हे घर थोडं जास्त क्लीन दिसत आहे. हे घर पूर्ण सारून घेतलंय, सुकलंय, इतकं छान झालंय. आता वाळले बंद. तर साधे एकदा कुत्र्यानं करलं होतं संध्याकाळी, म्हणून तसं झालंय ते. अजून पण झोपल्या बरं का घरात. मी केले होते हे 2 पार्सल ऑर्डर बरं का. यातल्या भरपूर अशा बिया आम्ही लावलेले आहेत. ह्या बघा फाडेल पण आहे. तर मला ह्या व्यवस्थित ठेवून द्यायच्यात, कारण माहिती आहे का, ह्या अशा काल माझ्याकडून सांडल्या होत्या. तर गाईज, हे जे आहे ना, हे कशाचं बी आहे काय म्हणतात त्याला, आपलं अननसाचं बी आहे. तर हे मी 3 काढले. ते काल पण लावलेत, पण आज मला वेगळं लावायचं आहे. हे वेगळ्या बिया आहे आणि याच्यामध्ये वेगळे आहे बरं का. थोडे सेम आहे, पण थोडे याच्यात वेगळे आहे. जसं की याच्यामध्ये फक्त ॲपल आहे, तर याच्यामध्ये ॲपलच्या पण आहे आणि हे कच्चं ॲपलसुद्धा आहे. त्याचबरोबर हे काय आहे, कोणतं आहे माहिती नाही. हे कोणतं कार्ड नाव एवढं काही दिसत नाही आहे याच्यावरती. ASH कार्ड का काहीतरी असं नाव आहे बघा. ते दिसाय ना बरोबर ते. तर याच्यात खरंच खूपच फरक आहे. आणि ह्या बिया बघा किती कलरच्या आल्यात. तर चला हे मी एकदा व्यवस्थित ठेवून देते. आणि ना म्हणतात की काय ते बघू दे मला. तर हे आहे मस्टर्ड. ठीक आहे, पण सेम टू सेम ब्रॉकलीच्या आणि गोबीच्या सेम हे राहतात बिया त्याच्या. तर मला त्या बघायच्यात. तर हा आहे ढवळा कांदा. हे आहे ब्रॉकलीचं रोप. तर हे मला लावायचं आहे. तर हे मी वेगळ्या पॉटमध्ये लावणार आहे. पॉट नाही म्हणजे एक डबा घेणार, त्यात लावणार आहे. तर तुम्हाला ते पण दाखवते मी कसं आहे बॉक्स आणि ते. तर ह्या 3 मी काढून ठेवले आहे. कॅबेज आहे, त्याचबरोबर हे रेड बॉल नाव दिसत नाही, टोर्निप काय असं तरी नाव आहे, आणि ब्रॉकली आहे. तर हे 3 मी काढून ठेवले आहेत. आता हे मला 3 लावायचे आहेत वेगळ्या पॉटमध्ये. वेगवेगळ्या याच्यावर लावणार आहे मी हे सगळे. त्याला बघू उगेल नाही उगणार. पूर्ण झाडं असे लावून दिलेत. हे इकडं ठेवून त्याला इथलचा ट्रे एक. आणि हा मला तुम्हाला दाखवायचं होतं बरं. तर हे बघा, आपल्या मिरच्या भरपूर रोपं आलेत. आणि आपल्याला म्हणजे मिरच्या पर्याप्त आहे ह्या, कारण ह्या खूप जास्त उगल्यात. तर ठीक आहे. आणि काही यातल्या तर उगले बी नाही बघा अजून. हे बहुतेक गवत ह्या हे, कारण मी बघितलं ना तेव्हा मला माहीत झालं की मिरचीचं रोप हे. तर ह्या असं उगलं आहे, अजून पण उगत आहे. थोडा वेळ लागणार आहे त्यांना. ठीक आहे, चालतं आहे. तर जसं की हे बघा, हे वाला अजून उगत नाही. उगलं आहे पण म्हणजे वर यायचं राहिले. दिसते ना, हे एक कोंब आला आहे वरती. बाकी याच्यातसुद्धा आपण भरपूर अशा भाजीपाला लावला आहे.
यात मेथी दाणे लसूण टाकून दिलं आहे, जे उगन ते उगं. तर बघू आता. मी झाले, फक्त आता माझे बकेट भरून कपडे पडले धुवायचे, तर ते मी आता लगेच धुणार आहे. खेळते, बकेट भरून कपडे राहिले ते धुवून घेते. चल पिलू चाल, मागं हा मागं हा मागं. चलो चला 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 चला, चल पिल्ल्या. हो तर आज फुल भरलाय. तर काही त्याची आंघोळ वगैरे झाली, मेकअप झालाय आणि म्हणलं चिवडा आरामाने थंड याच्यात खाऊ. तर हा चार्जिंगचा लाईट आहे बरं का, पण बघा पूर्ण लाईट गेली, कूलर बंद, सगळंच बंद. त्याला मी झोक्यात टाकून दिलंय. कूलर फॅनाचा लाईट आलाय तर सुरू झाले. आता काय माहिती याला 10-15 मिनिटं लागून झोपायला, जास्त काय नाही. परेशान आता झोपून गेला आणि मी पण थोडा रेस्ट करते. मग नंतर आपण 12 वाजता जे रोपं लावणार आहे ते लावणारच आहे. अजून एक ते लावायचे नाही, ते लावणार आहे मी आता 12 वाजता बरोबर. एलिशनचे पप्पा आले होते कारण ते काहीतरी आणणार आहे, तर बघू आपण मग लावूया आपण ते रोपं. आणि हा मी काल ना पाण्यामध्ये वॉटरमेलन टरबुजाच्या बिया ठेवल्या होत्या बघा, तर त्या मी थोड्या वेळाने काढणार आहे. मग आपण ते सगळं काही एकटे लावून देऊया. ते पण मी तुम्हाला दाखवते कसं झालं कसं नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तोपर्यंतसाठी 5-6 मिनटं थांबा, कारण एडिटिंगमध्ये तर ताबडतोबच घेणार आहे असं आहे की नाही. तर 4 वाजलेत आणि हा बघा मला बाहेर कोंडलं याने. बाहेर म्हणजे हा घर लावून घेते बार. ते काय थोडा आहे हा, तो बघा तो आतून आहे. चल बाहेर रे. आणि नाही इतकं ऊन झालं होतं की अर्धं काम करून आम्ही खूप जास्त थकलो आहे. तर आता ईशान येऊ राहिला आहे, आता बाहेर येऊ राहिला आहे. तर तो बाहेर येते आणि त्याचबरोबर मग तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. अशा विटा लावून आळं बनवलं आहे. तिथे माती वगैरे टाकली शेतातली, अजून माती टाकली की होऊन जाईल मग बंद. बस मग झालं, मग काही काम नाही. त्यात लावल्यात मी अर्ध्या बिया. इकडल्या साईडनं लावलं आहे ते गुलाबी, काय म्हणतात त्याला, मुळा लावला इकडून गुलाबी आणि इकडून लावला आहे व्हाईट कलरचा. त्याचबरोबर याच्यात मी लावलं आहे ब्रॉकली, म्हणजे ते ब्रॉकलीच्या बिया टाकल्या त्या थोड्यावरी 1-2च वरती आहे. कारण हे बघ हे ईशानचे बोट आहे, हे 2-3 ईशानचे बोट आहे बघ. काय नाही याच्यात लाल मुंग्या झाल्यात, आता कळत नाही काय करू त्याचं. तर यातलं आता जेव्हा उगन तेव्हा. एवढे सगळे भांडे पडलेत मला हे घासायचे. त्याचबरोबर ईशानच्या पप्पाचे कपडे पण धुवून काढायचे, मग होऊन जाते माझं अर्धं कामच. चला, तर एवढे भांडे आणि एवढे कपडे राहिलेत, एवढं घासून घुसून धुवून धावून घेते आणि जे रोपं राहिलेत ते लावून घेते, मग होऊन जातं सगळं काम. त्यांचे कपडे मी धुवून टाकले, एवढा अंगण जायले झाडून घ्यायचं, माती वगैरे न्याना पाणी सांडून दिलं इथं. तर चला हे सगळं करते. हे अंगण वगैरे राहिलं झाडायचं, घरात पसारा पडलाय. ईशानचं पाणी ठेवलंय आंघोळीला. आता वाजले 4, 4:30 झाले समजून घ्या. भांडे वगैरे दिलेत मी रॅकवरती लावून का, हा म्हणून माझा येऊन चिपकलाय. तर ते वायर बुकत होते ना, त्यामुळे तो गेलाय. तर आता 4-4:30 झाले. तर आता संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम झाला आहे माझा, कारण ईशानमुळं मला लवकर स्वयंपाक करावा लागतो. ऊन तर आहे अजून पण आज लवकर करून घेणार आहे, कारण नंतर माझी बेजारी होती. मग आता स्वयंपाक वगैरे करते
आणि याला एकदा आंघोळ घालते आणि झोपू घालते. 6 वाजताच मला बरं का सगळं काही काम करता करता, कारण याची आंघोळ करणं, याला थोडंसं खेळू देणं, मग झोपू घालणं. तर मग आता चालायचा ड्रेस वगैरे बदलते, थोडा वाल्ला झाला आहे हा तर. आणि हा व्लॉग मी इथं सेंड करते. नाही सॉरी एंड नाही करत. तर चला आता लगे ते राहिलेलं झाडं मी नंतर लावून बाय. आणि आता थोडा उशीर पण झाला, स्वयंपाकाचा टाईम झाला, तर ते झाडं मी उद्या लावणार आहे. कारण माती जी होती ती तर आळ्यात टाकून दिली, आणि जे लावायची होती ते मी लावून घेतले, पण मी शूट नाही केला. आणि हा पिकाबू करत आहे, पिकाबू बा, आम्ही त्याला बा करताना तर बा करते बरं का, भा. तर चला व्लॉगला मी इथं सेंड करते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आज एवढे भाजीपाला लावले त्याच्या दुपट्टीनं उद्या लावणार आहे, कारण उद्या सकाळूनच लावून घेणार आहे मी सगळं. दुपारनंतर बिलकुल बी टाईम भेटत नाही. कच्च्या कच्च्या एकदा कला तर हा सेम टू सेम करायला शिकलाय आता. बाबा. तर चला ब्लॉग असून खूप लंबा होतं माझा अवतार, तर इग्नोरच करा, बेकार झाला, घाम वगैरे आलेला सकाळपासून, गरमी 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 आहे. तर व्हिडिओला इथे एंड करते, त्याचे कपडे बदलते, नंतर याला आंघोळ घालेल आणि आता स्वयंपाक करते, चूल वगैरे पेटून. तर बाय.